दररोज गायींना किती हिरवा चारा व किती प्रमाणात वाळलेला चारा मी हा चारा दुसऱ्याच्या शेतामध्ये विकत घेतलेला होता। माझ्या घरच्या शेतामध्ये मी आत्ता 1 एकर चारा पेरलेला होता। मधात पाऊस लेट झाल्यामुळे बस ह्या चाऱ्याला मी 1.5 महिना झाला वापरून राहिलो। आता हरभऱ्याचा भूस आणि तुरीचा भूस माझ्याकडे शेतामध्ये। मित्रांनो, चाऱ्याला किती खर्च लागतो हे गणित मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कडबा कुट्टी ह्यासं मिक्स करून संध्याकाळी त्यांना 15 ते 20 किलो देतो। वाळलेला चारा कमी प्रमाणामध्ये देतो। मला ही चाऱ्याचे मेंटेनन्स आहे। 45,000 रुपये माझे चाऱ्यामध्ये गेले। तर नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर जे गाईविषयी डेअरीविषयी नवनवीन व्हिडिओ येत जाईल ते तुमच्या यूट्यूब चॅनलवर दिसून जाईल। तर आज आपला टॉपिक असा आहे की गायींना 5 गायींचे चाऱ्यांचे नियोजन। तर दररोज गायींना किती हिरवा चारा व किती प्रमाणात वाळलेला चारा द्यावा लागतो ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता मी हा चारा दुसऱ्याच्या शेतामध्ये विकत घेतलेला होता, परंतु माझ्या घरच्या शेतामध्ये मी आत्ता 1 एकर चारा पेरलेला आहे शाळूचा। आणि हे जे मधात पाऊस लेट झाल्यामुळे माझ्या शेतामध्ये हिरवा चारा उपलब्ध नसल्यामुळे मला दुसऱ्यांच्या शेतामधून चारा विकत घ्यावा लागला। तर हे बघा, हा मी घास विकत घेतलेला होता आणि हा असा संपूर्ण इथपर्यंत होता। तसाच वरी पण भरपूर चारा होता, त्यामुळे 7,000 रुपये किमतीमध्ये हा विकत घेतला होता। जवळपास ह्या चाऱ्याला मी 1.5 महिना झाला वापरून राहिलो। आता अजून मला समजा 4 ते 5 दिवस हा चारा पुरेल। तर आपल्या शेतामध्ये 4G प्लूट म्हणून घास मी लावलेला आहे। तर त्यानंतर मी तो चालू करणार आहे आणि तो संपल्याच्या नंतर तोपर्यंत मग माझा शाळू तोपर्यंत खाण्यायोग्य येतो आणि 5 गायींना खाण्यायोग्य आल्याच्यानंतर मी शाळू खाण्यासाठी चालू करणार आहे। तसेच सोयाबीनचा भूस, हरभऱ्याचा भूस आणि तुरीचा भूस माझ्याकडे शेतामध्ये स्टॉक आहे, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ त्यामुळे संपूर्णपणे बघा, मी तुम्हाला संपूर्ण माहिती चाऱ्याबद्दल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, चाऱ्याला किती खर्च लागतो हे गणित मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसेच एका टायमाला मी एका गाईला चारा किती प्रमाणामध्ये देतो, हिरवा चारा किंवा वाळलेला चारा, हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, मी एका गाईला एका टायमाला हिरवा प्लस वाळलेला कडबा अशी कडबा कुट्टी आणि हिरवा असा सगळा मिळून मी 25 ते 30 किलो एका टायमाला गाईंना देतो। सकाळी 25 किलो आणि संध्याकाळी हिरवा चारा जर नसेल तर हरभराचं भूस आणि कडबा कुट्टी ह्यासं मिक्स करून संध्याकाळी त्यांना 15 ते 20 किलो देतो। हा सकाळचं आणि संध्याकाळचं नियोजन आहे। परंतु जर चारा भरपूर शेतामध्ये असला खाण्यायोग्य तर मी दोन्ही टाईम हिरवा चारा देतो, वाळलेला चारा कमी प्रमाणामध्ये देतो। परंतु आता सध्या हिरवा चारा जास्त अवेलेबल नसल्यामुळे एक टाईम हिरवा व एक टाईम वाळलेला चारा द्यावा लागतो। तर असं चाऱ्याचं नियोजन आहे मित्रांनो। तर मी तुम्हाला याबद्दल खर्चही संपूर्ण सांगतो चाऱ्याचा। जर घरच्या शेतामधील चारा जर असेल तर आपल्याला कुठलीच अडचण येत नाही, परंतु पाण्याअभावी उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडल्यामुळे चारा विकत हा घ्यावाच लागतो। किती जरी गायी पाळल्या तरी बिन घरच्या शेतामध्ये चारा अवेलेबल नसला तर चारा विकत घ्यावा लागतो, त्यामुळे जास्त मेंटेनन्स जाते। तसेच मलाही चाऱ्याचे मेंटेनन्स आहे। आता मी ह्या 7,000मध्ये चारा घेतलेला आहे। याचे जवळपास 1.5 महिना समजा मला पुरला आणि अजून 4-8 दिवस मला हा चारा पुरेल। त्यानंतर उन्हाळ्यामध्ये मी भरपूर जणांचा हिरवा चारा विकत घेतला होता। जवळपास 40 ते 45,000 रुपये माझे चाऱ्यामध्ये गेले। परंतु ह्या चाऱ्याचे पैसे पूर्णपणे मी शेणखत विकले आणि चारा घेतलेला आहे। तर शेणखतावर चाऱ्याचे पैसे वसूल होऊन जातात, परंतु प्रॉब्लेम असा आहे की जर हिरवा चारा जर घरच्या शेतामध्ये अवेलेबल असला ना 12ही महिने, तर ह्या व्यवसायामध्ये भरपूर प्रॉफिट आहे। म्हणजे जे माझे चाऱ्यासाठी 45 ते 50, 40 ते 50,000 रुपये ही जी रक्कम गेलेली आहे, हे पैसे माझ्या खिशामध्ये राहिले असते आणि तेवढं माझं जास्त प्रॉफिट झालं असतं। परंतु त्याला विलाज नसतो। जर पाण्याअभावी पाणी जर कमी असेल तर हिरवा चारा हा घ्यावाच लागणार, कारण हिरवा चारा जर गाईंना दिला नाही तर दूध कमी होते, वाळलेल्या चाऱ्यावर जास्त दूध निघत नाही, त्यामुळे हिरवा चारा द्यावाच लागतो। तर मित्रांनो, हे आपल्या शेतामध्ये शाळूचा चारा पेरलेला आहे 1 एकरमध्ये, पूर्णपणे तुम्ही बघू शकता। आणि आता हे शाळूचा चारा म्हणजे मी जास्त प्रमाणामध्ये दाट केलेला आहे, ट्रॅक्टरने पेरणी केलेली आहे। तर जवळपास मला 2 महिने हा चारा पुरेल। त्यानंतर
एक टाइम भूस समजा दिले तर 2 महिने कंप्लीट पुरण. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.